आणि राज ठाकरेंना महायुतीत घेऊन फायदा होणार नाही असं वक्तव्य रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी माझ्या कट्ट्यावर केलं आणि त्याबद्दल बोलताना मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया आली आहे। कदाचित आठवलेंचा त्रागा यातून बाहेर येत असेल, त्यांना जागा मिळालेल्या नाहीयेत याच्या तणावातच ते बोलले असतील असं महाजन म्हणाले। सोबतच यावेळी आठवलेंच्या वक्तव्याबद्दल त्यांनी चारोळी ऐकून दाखवली आणि राज ठाकरेंनी इतरांच्या चिन्हावरती लढण्याचा प्रस्ताव फेटाळला असेल तर आपल्याला त्याचा अभिमान आहे असंही प्रकाश महाजन म्हणतात। मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आपल्या सोबत आहेत। पहिलं काय प्रतिक्रिया आहे रामदास आठवले यांच्या वक्तव्यानंतरची? कालच्या विषयात त्यांनी राजसाहेबाला का घेतले मला माहीत नाही आणि मला सुद्धा मग आठवले साहेबाला पाहून ते अतिशीघ्र कवी आहेत। तसं मी कवी वगैरे नाही, पण चांगल्या कवितेचा चांगल्या गझलचा चाहता आहे। पण आठवले साहेबाकडून प्रेरणा घेऊन मी काही 4 ओळी आठवले लिहिल्या आहेत आणि त्या पहिल्याच माझ्या 4 ओळी मी आठवले साहेबाला समर्पित करतो। अहो आठवले साहेब, आपण बसलात भाजपच्या ओसरीवर। अहो आठवले साहेब, आपण बसलात भाजपच्या ओसरीवर आणि राजसाहेबाला घरात घ्यायचं नाही हा सल्ला देता वरचेवर। आणि राजसाहेबाला घरात घ्यायचं नाही हा सल्ला देता वरचेवर। पण मनसेची अवस्था एवढी बिकट झाली आहे की जानकरापेक्षा सुद्धा त्यांना विचार केला जातो, मात्र तुमचा केला जात नाही। राजसाहेबांना एक स्वतःचं मत आहे, एक स्वतःचं वलय, एक राजकीय त्यांच्याविषयीचं एक आकर्षण आहे आणि कडवट हिंदुत्ववादी आहेत। धर्मावर आले तर ते हिंदूंच्या साठी आहेत आणि मराठीसाठी आले तर मराठी माणसासाठी आहेत। तर एवढा धगधगता निखारा पदरात बांधून घेण्याची हिंमत फार कमी लोकात आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की जानकर किंवा यांची तुलना राजसाहेबाशी कशी होऊ शकते। अशी पण माहिती मिळते की त्यांना एक प्रस्ताव देण्यात आलेला होता की त्यांनी इतर म्हणजे मित्र पक्षाच्या चिन्हावरती लढावं, तो त्यांनी फेटाळला अशी देखील माहिती आहे। तुमची काय प्रतिक्रिया? असं शक्य आहे की दुसऱ्याच्या चिन्हावर लढण्याचा ठराव जर राजसाहेबांनी फेटाळला असेल तर ते माझे नेते आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे। कोणताही स्वाभिमानी नेता आपलं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या चिन्हावर निवडणूक लढवत नाही आणि राजसाहेबांनी जर हा बाणेदारपणा दाखवला असेल तर मला त्यांचा खूप अभिमान आहे, मला त्यांचा गर्व आहे। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।